तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ईश्वर आणि तुम्ही व्लॉगमध्ये बघतच असाल. चा इंट्रो पण ठीक नाही होणार, कारण हे बघा व्लॉगमध्ये तुम्ही बघतच असाल फुल पोलिसांच्या गाड्या चालू आहेत नाही का. तर असा विषय नाही का, काय ते आजची ती सायकल मॅरेथॉन चालू आहे पुण्यात. ती आजची मॅरेथॉन जाणार आहे आमच्या कॉलेजच्या मागच्या रोडनं, म्हणजे ब्रेमन चौकातनं. तर हे सगळा क्राऊड म्हणजे पूर्ण ना, ते 100 ते 200 पोलीसवाले त्यांच्यासाठी रोड क्लिअर करण्यासाठी चाललेत. बघा कितीच क्राऊड आहे, हा पोलिसांचा क्राऊड आहे फक्त. आणि असले घाण चाललेत ना, तर जास्त काय दाखवू नाही शकत, पण जेवढे दाखवतोय ते तेवढे दाखवतोय, कारण मध्ये पब्लिक पण येते म्हणून दिसत नाहीये. सगळ्या महिंद्राच्या गाड्या सगळ्या. अरे आणि तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ईश्वर राहिले. आजच्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे डायरेक्ट कॉलेजमध्ये आहे प्रोजेक्ट. कॉलेजमध्ये माकड्यांचा हमला झाला, आमच्या माकड्यांचा. थांबायचं तर आजच्या आजची ब्लॉगची स्टार्टिंग मी डायरेक्ट लर्निंग हॉल मधलं आमच्या. तर आज आहे आमचा प्रोजेक्ट डे, आम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा, पण आमचा प्रोजेक्टच नाही झाला. तर हे बघा, हे सगळे हे तुषार भाऊ आमचे, हे आमचेच पोर आहेत सगळे. तर गाईज आता नंतर भेटतो, कारण आता प्रोजेक्ट हे सेट करायचं आहे, झालाय थोडा तेवढं दाखवायचं. तर गाईज आता आलोय आम्ही, ITIचे प्रोजेक्ट चालू आहेत नाही का. आमचं प्रोजेक्ट चेक झालं, आमचं सगळं झालं. तर आता तुम्हाला माहिती आहे का, इथं फुल FC रोड आहे, फुल यायला लागलं. इथं सस्ता FC रोड खोललाय माहिती आहे का तुम्हाला. जाता जाता दाखवतो, जरा व्हिडिओ काढतो नाही का तिथं. आणि हे बघा, हे आमच्या सोबत होतं, काय फायद्याचं नाही. तर आता सस्ता FC रोड दाखवतो तुम्हाला जाता जाता. तेव्हा का सस्ता FC रोड अर्धा पॅकअप झालं आता सगळं पॅक करायला लागलं नाही का. सगळ्यांचं प्रोजेक्ट झालं आहे. हे माझ्या मित्राचं प्रोजेक्ट होतं आणि हे आमचं प्रोजेक्ट होतं. आणि ही ऑटोमॅटिक रिमोट कंट्रोल कार ऑटोमॅटिक नाही, रिमोट कंट्रोल कार आहे. रिमोट कंट्रोल नाही, फुल कंट्रोल कार आहे ही पहिली. हां, म्हणजे तेच करू नको तू. हां, तर आता सगळं आवरतोय आम्ही आता. तर आता आम्ही सगळं आवरून जातोय घराकडं. हे आमचे रुपेश भाऊ यांनी एकट्याने मार्केट खाल्लेलं आहे अशा रित्या. तर एकट्याने केलंय. दाखव रे एकदा, लास्ट टाइम दाखव भाई. लाईटीचा विषय आहे नाही का. हां, तर ह्याचा विषय काय माहिती आहे का, तर आपल्या पुढं नाही का अचानक लाईट पडते, तर आपण डायरेक्ट ब्लर होतो. हे फ्युचरसाठी खूप कामाला आहे माहिती आहे का. तर आपल्यासमोर नाही का लाईट पडते, मग त्याच्यामुळं ब्लर होतं अख्खं आपलं. तर ते आपोआपच लाईट डिम करणार, म्हणजे पुढच्याला पण हे नाही होणार, जास्त त्रास नाही होणार डोळ्याला. हे भारी प्रोजेक्ट केलं आहे आणि आमचा आवरला सगळा आता, नाही तर दाखवला असता. तर चालतंय आता, पॅकअप करणार आहे आता. आम्ही चाललोय घरी. चल बाय बाय.